हॅलो एव्हरीवन, आज आपला 5वा दिवस आहे. तर आज आपल्याला किती प्रकारचे बनवायचे आहेत? 4-5 प्रकार बनवायचे आहेत फुलाचे. तर सर्वप्रथम आपण आज काय शिकणार आहोत? डान्सिंग फ्लावर. डान्सिंग फ्लावर म्हणजे काय? तर अशा प्रकारचे डान्सिंग फ्लावर. मी काल तुम्हाला पण आधी सांगितलं होतं की डान्सिंग फ्लावर कसं बनवायचं ते. स्टार्टिंगला पण दाखवलं होतं हे कसं बनवायचं ते. ठीक आहे, मी तिसऱ्यांदा चौथ्यांदा दाखवते हे. परत एकदा बघा, हे बनवलेलं आहे आपण. ठीक आहे, तर हे बनवलेलं आहे. तर मी परत एकदा आज दाखवते. परत एकदा बघा. ठीक आहे, याला डान्सिंग फ्लावर म्हणतात. अजून दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे पण फ्लावर आपण बनवणार आहोत. तर याच्यासाठी काय घेतलंय मी? पिवळ्या कलरचा पिवळ्या कलरचा तुमच्याकडे पांढरा असेल तर पांढरा घ्या, लाल असेल तर लाल घ्या, कोणताही कलर असेल तरी चालतात. मी हा एक घेतलाय, हिरवा पाईप एक, आणि हा ब्राऊन कलर. ठीक आहे, हा कॉफी कलर सारखा आहे, तो घेतलेला आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे? हे 12 इंचाची जी पाईप आहे, हे 12 इंचाची पाईप आपल्याला काय करायचं आहे? हे बघा, आता आपण काय करायचंय? अर्ध्यापेक्षा कमी एवढाच सोडायचंय. किती सोडायचंय? पट्टीने दाखवते तुम्हाला. अर्धा इंच पेक्षाही कमी. हे बघा, एवढं सोडे. अर्धा इंच बरोबर अर्धा इंच सोडायचं तुम्हाला. एवढं पकडायचंय. इथून एक बोट जाईल इतका. हे बघा, एवढं घेतलं आपण. एक बोट म्हणजे एक बोट एवढाच घ्यायचे त्याला, आणि याला पीळ मारून घ्यायचे इथे. ठीक आहे, हे घेतलं तेवढाच. परत असं घ्यायचंय, इथून आपल्याला असं करून घ्यायचंय. ठीक आहे, एवढाच घ्यायचंय. परत त्याला पीळ मारायचं इथे. परत आपल्याला तेवढंच घ्यायचंय, असं करायचंय. एवढा एक बोट जाईल इतकंच. एवढंच घ्यायचंय आणि याला पीळ मारायचं इथे. परत जायचंय, हे असं करायचंय. या बोटाच्या वरूनच घ्यायचं इकडे. हे परत घ्यायचंय. पुन्हा तेच प्रोसेस करायची आपल्याला. एकदम सिंपल आहे. एवढं घ्यायचंय. हे असे 6 येतील असं तुम्हाला करायचंय. ठीक आहे, हे आपले 6 झालेले. आणि हा जो लास्टचा आहे पाठीमागे टाकायचं याला. आणि जो स्टार्टिंगचा जो आपण अर्धा इंचापेक्षा कमी ठेवला होता, हे दोन्ही आणि हे, याला पिळा मारून घ्यायचे तसे. हे दोन्ही लॉक करून घ्यायचे तसे. आणि याला व्यवस्थित आकार द्यायचा असं फुलाचा. आणि याला जे आहेत हलका हलका, याला काय करायचंय? हलका हलका याला हलकासच करायचंय. ठीक आहे, याला हलकासा प्रेस करून घ्यायचंय, दाबून घ्यायचंय वर. हे अशा प्रकारचे याला करून घ्यायचंय. आणि आपण हे कसं बनवलं ना, तसंच आता याचा खालचा पार्ट बनवायचा आपल्याला. कुठला? हा हिरव्याचा. मी हा हिरव्याचा वेगळा पार्ट येतोय, त्याला काय करायचंय? मी असं यू शेप घेतलाय. हे असं घेतलेलं आहे. याला अर्धा इंचापेक्षा कमी. हे किती? हे बघा, अर्धा इंच म्हणजे अर्धा इंचच घ्यायचंय. अर्धा इंच. आणि तिथूनच आपल्याला पिळा मारायचंय, एवढंच. परत हे इकडून एक पिळा मारून घ्यायचंय, तेवढ्याच साईज मध्ये. एवढ्याच साईज मध्ये घ्यायचंय. ठीक आहे, आणि परत आपल्याला हे 4 येतील, 5 येतील, जेवढे येतील तेवढे तुम्हाला हे कम्प्लीट करायचंय. एकाच ह्याच्याने करायचं. आता हे खाली तसंच ठेवायचंय. आता एकाच करायचंय. एवढं सगळं घ्यायचंय, तेवढ्याच साईज मध्ये घ्यायचंय. आणि हे होत नाही तर याला लॉक करून टाकायचं. याला पीळ मारून टाकायचं खाली.
आणि हा छोटा असलेला कट करायचा. हे असंच ठेवायचं याला आणि याला ग्लू लावायचं. ठीक आहे, याला ग्लू लावून टाकायचंय. याला असं कटोरीसारखा भाग करायचा याला. याला इथे ग्लू लावायचंय आणि हे जे आपण गाठ मारलेली होती खाली ते याच्यामध्ये बरोबर असं बसवायचंय. आणि हा जो पाईप आहे एवढं समजलं. आणि हा ब्राऊन पाईप घ्यायचाय तुम्हाला, हे अर्ध्यातून पकडायचं इथे. त्याला गोल इथे चिमट्यामध्ये पकडायचंय. काय म्हणजे नकाने याला त्याच दाबायचंय. नकाने याला त्याच दाबल्यानंतर तुम्हाला असं गोल गोल यालाच फिरवायचंय. जर तुम्हाला असं येत नसेल तर काय करा, हे बघा, हे असं तुम्हाला जमतं तर असं फिरवा. गोल गोल जिलेबी करा. एवढं जेवढं पाहिजे तेवढं कट करा याला. ठीक आहे, आणि याला खाली लावून टाका. एवढं असं करून टाका आणि याच्यामध्ये बरोबर सेंटरला इथे याला चिटकावून टाका. ठीक आहे, तर हा तुमचा झाला मिनी सनफ्लावर. ठीक आहे, हे झालं आपला मिनी सनफ्लावर. हे डान्सिंग फ्लावर. समजलं? एवढं प्रत्येकाला समजलं? ठीक आहे, परत एकदा बघा. आपले सनफ्लावर एवढे झालेत तरी पण मी दाखवते. आपल्याला घ्यायचंय कुठला? हा पाईप. हे 3 पाईप घ्यायचेत आपल्याला एका सनफ्लावर साठी. हे 12 इंचाचे आहे आणि हा 12 इंचाचा. हे वरून काय गोल गोल करण्यासाठी लागतात. तर मेन काय तुम्हाला हा बनवायचंय फुल. तर हे घ्यायचं आपल्याला, अर्धा इंच सोडायचं खाली. इथे अर्धा इंच, एवढं अर्धा इंच जे आहे ना एवढं सोडायचंय तुम्हाला. एवढं म्हणजे एवढंच सोडायचंय. ठीक आहे, इथून तुम्हाला एक बोट जाईल इतका तुमचा जो बोट आहे ना तेवढा इतका घ्यायचं त्याला राऊंड शेप मध्ये. हे बघा, इतका घ्यायचंय तुम्हाला, एक बोट जाईल इतका. त्याला पीळ मारून घ्यायचंय. घेतला, परत एक बोट जाईल इतकंच असंच फिरवून घ्यायचंय. हे जे बोट आहे ना या बोटावरच तुम्हाला इकडे असं फिरवायचंय, इथे वरून घ्यायचंय. ठीक आहे, एवढं जाईल इतकं तुम्हाला घ्यायचंय आणि याला पीळ मारायचंय असं. परत इथे जायचंय, गोल असं घ्यायचंय. एक एवढंच घ्यायचंय तुम्हाला. एवढं पकडायचंय, असंच पीळ मारायचं उलटा. परत तिथे घ्यायचंय, वरून घ्यायचंय. नंतर याला पीळ मारायचं असं. समजलंय बघा? परत तिकडे यायचंय, एवढं घ्यायचंय आणि हा जो पाईप आहे खाली घालायचंय. हा तुकडा जो आहे आपण अर्धा इंचाचा तो घेतलेला तो याला घालायचा आहे पाठीमध्ये. याला पीळ मारून, दोन्हीची पीळ मारून आपल्याला गाठ फिटिंग करायचंय आणि उरलेला भाग जो आहे कट करायचा आहे. आता व्यवस्थित त्याला आकार द्यायचा आहे. याला हलका हलका प्रेस करायचा आहे. अशा प्रकारचे तुम्हाला बनवायचंय. त्यानंतर हा घ्यायचंय, हा पण 12 इंचाचा आहे. तो तुम्हाला असा पूर्ण इथपर्यंत घ्यायचंय. यालाही अंदाजे अर्धा इंच. किती? अर्धा इंच
तो इथली जी लाईन आहे अर्धा इंचाची तिथपर्यंतच घ्यायचंय, तिथपर्यंतच. आणि त्याला पीळ मारून घ्यायचंय. ते एक पीळ मारला तर हे या साईडला घ्यायचंय. एवढे साईज पाहिजे तर डान्सिंग साठी एवढं ठीक आहे, नाहीतर हे करून घ्यायचंय. ठीक आहे, आपल्याला लाव लाव पाहिजे तर हेच कंटिन्यू करायचंय. लॉंग ठेवायचं असेल तर हेच कंटिन्यू करायचं. छोटा लॉंग पाहिजे तर लांबच ठेवायचंय, या छोट्याच कम्प्लीट करायचंय. ते लावायचंय ते खाली. आणि हा जो गाठीचा भाग आहे त्याच्यावर ठेवायचा उलटा. हे लांब आपण पाईप ठेवलंय. आता हे घ्यायचंय मरून कलरचा. याला तुम्हाला जिलेबी जिलेबी करायचंय गोल. ठीक आहे, गोल आता पकडायचंय ते. याला असंच गोल करत जायचंय. एक अर्धा इंच होईल इतकं तुम्हाला घ्यायचंय. किती? अर्धा इंच होईल इतकं गोल करायचंय. ठीक आहे, आपण अर्धा इंचाचं बरोबर अर्धा इंचाचं घेतलंय, तेवढंच घ्यायचंय. इथे लावून घ्यायचंय. मग समजलं आता हे? तर तुम्ही हे कशावरती पण बनवू शकता. तुम्हाला प्लाऊड घ्यायचंय, एमडीएफ कटआउट घ्यायचंय, किंवा ते लाकडाचे कटआउट मिळतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. वेगवेगळे सिमेंटचे सुद्धा बनवू शकता. त्याचा व्हिडिओ आहे, तो आपण पॉट कसा तयार केलेला आहे त्याचा व्हिडिओ आहे. तो उद्या परवा दिवशी टाकते की याचे कसे बनवलेले आहेत त्याचे. ठीक आहे, मी फक्त आता तुम्हाला जस्ट दाखवते क्लासमध्ये. तो सिमेंटचा पॉट कसं बनवलं याच्यासाठी खास तो दाखवते मी त्याच्यामध्ये. तर तुम्हाला हे असे बनवून घ्यायचे. आता आपल्याला पाहिजेत पानं. पानं कसं पाहिजे त्याचे, याचे पानं बनवूया आपण. हे बघा, आता मी हिरव्या कलरचे पाईप्स घेतलेत, याच्यामधून मी कटिंग केले ते. आता हे घेतले, बरोबर सेंटर मध्ये कट केलं. हे असे घ्यायचे. हे दोन्ही एकमेकांमध्ये घालायचे. याला पिळा मारायचा. पिळ मारल्यानंतर परत इकडे घ्यायचंय आणि हे इकडे. हे झाले तर तुमचे हे पान. हे असे तुम्हाला एक 10-12 बनवून घ्या. जास्त घ्यायचं तर जास्त घ्या, कमी फ्लावर्स लावायचे तर कमी बनवा. हे त्या पद्धतीने बनवू शकता. एक तुम्ही असे पण ठेवू शकता, असे पण लावू शकता त्याला. ठीक आहे, असे कसे लावायचे सांगते. हे जे आहेत ना, हे दोन्ही असंच घ्यायचे. हा यू शेप मध्ये घ्यायचंय. याला इथे पिळा मारायचा तिथे. हे पिळ मारले आणि त्याला असं करायचंय, इथे वरती टोकाला असंच दाबायचं. याला कंटिन्यू एकदम फिक्स दाबायचंय, पण तो पण करायचंय. पण त्याला असं करायचंय आणि ते चट्टे करायचे. इथे करायचे, इथे चट्टे करायचे. घ्यायचे इथे.
हे अशा पद्धतीने तुम्हाला बनवायचंय. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, अजून एक पान बनवायचं असेल तर तो काय करायचं, इथे हे पकडायचं, इथे दुसरा पान बघा. हे पान झालंय, हा पान झाला, हा पान झाला. अजून बी बनवायचं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे एमडीएफ कटआउट तुम्हाला अशामध्ये भेटतील. असे चौकोन गोल मध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याला बनवू शकता. ठीक आहे. तर गोल पाहिजे तर गोल मध्ये घ्या, नाहीतर पॉट कसा बनवायचं ते दाखवलेलं आहे, किंवा काय मग तो बॉक्स आहे तर त्याच्यामध्ये बनवून ठेवू शकता त्याच्यामध्ये. तर आता ही जे आहे मी चौकोन घेतलाय. तर आपल्याला काय करायचं, हे जर घेतलं ते चालेल. तर आपल्याला काय करायचं, याला स्टार्टिंगला ह्याच्यातला जो लाभ आहे तो घ्यायचा आहे, उंच असलेला, सगळ्यात उंच असलेला घ्यायचा. सगळे सेमच आहे. याला काय करायचंय, खाली जो पाईप आहे ना याला गोल गुंडाळायचे. गोल म्हणजे कसं आहे, हे बघा, असं असं घ्यायचं आहे आणि असं सरळ करायचं त्याला. ठीक आहे. याच्यामध्ये असं ठेवायचं तुम्हाला, असं स्प्रिंग सारखं करून घ्यायचंय गोल. ठीक आहे. समजलं का तुम्हाला कसं करायचं ते. हे बघा, असं हे जे आहे ना, असं गोल असं जिलेबी सारखं करून घ्यायचंय. असं अशा पद्धतीने करायचं तुम्हाला. ठीक आहे. तर हे ह्या पद्धतीने आपण केलेलं आहे. आणि याला काय करायचंय, इथे लावायचंय, ग्लू लावायचंय, याला असं चिटकावायचंय. आणि याच्या बाजूला सेम सर्व तुम्हाला असं चिटकावून घ्यायचे. ग्लू लावायचे, याला ग्लू लावायचे, याला चिटकावायचे. सर्वच तुम्हाला असेच गोल गोल करायचे, चिटकावायचे. ठीक आहे. लहान मोठे जसं पाहिजे तसं तुम्ही चिटकावू शकता. हे बघा, असं करायचं. हे जे आहे पाईप, हे घ्यायचं तुम्हाला. हे बघा, असं करू, असं करायचंय. ठीक आहे. परत एकदा बघा, मी दाखवते. खूप जणांचा कन्फ्युजन इथंच होत आहे. ही जी पाईप आहे, दिसते का याला, याला काय करायचंय, गोल गोल करायचं असं. ठीक आहे. आतून करा आणि त्याला असं उभा करा. हे अशा पद्धतीने. तर हे अशा पद्धतीनं त्याला चिटकावायचे खाली. सर्वच असं चिटकावायचे खाली.
ग्लू लावायचे, चिटकवायचे. परत घ्यायचं याला, गोल करून घ्यायचं. सगळं गोल करून घ्यायचं. लहान असो मोठे असो, सगळे लहान पण करा, मोठे पण करा. याला ग्लू लावायचंय, कुठेही घ्यायचे. हे बघा, बरोबर सेंटर मध्ये लावून घेते आधी. कुठे लावायचंय, बरोबर सेंटर मध्ये लावला. हे बघा, तुम्हाला माप लिहून घ्यायचे, तर ते डिझाईन मध्ये लावायचं तर असं लावून घ्या. हे बघा, इथं मार्किंग करून घ्या, तुम्हाला कुठं कुठं लावायचं तिथे. सगळं असंच दिसणार, ठीक आहे. तर असं लावून घ्या तुम्हाला. आता मी इथे ग्लू लावते. हे बरोबर याला असे इथे चिटकवते सेंटरला, ठीक आहे. हे टाकलं. हे सर्व असं डान्सिंग फ्लावर म्हणजे हलणारी फुलं. काही सेंटर लावून घेतलं. आता त्याच्या बाजूला जिथे जिथे पाहिजे तिथे तिथे तुम्ही लावून घ्या, थोड्या थोड्या अंतरावरती. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? हो मॅम. ओके, तर आपण पुढचं घेऊया. हे त्याच्या बाजूला आपण जिथे डॉट दिलं होतं ना तिथेच ठेवायचं याला. हे बघा, सगळे असे लावून घ्यायचे सगळ्या याच्यामध्ये. आता मी थोडासा छोटा साईज घेतलाय. मॅम तर या साधारण क्लास किती वाजेपर्यंत चालेल? आवाज येत नाही मॅडम तुमचा. आज क्लासमध्ये किती वाजेपर्यंत चालेल म्हणलं? काय म्हणला? आज म्हणलं क्लास साधारण किती वाजेपर्यंत चालेल? मग तुम्ही दुपारी घेतला तरी होऊन जाईल ना? उद्या संडे आहे का? ठीक आहे. मला हं, ठीक आहे, चालेल. हं, मग उद्याचं काय होईल ते होईल. ठीक आहे. जे तुम्हाला पाहिजे असेल तर ते सांगा, मी त्याचा व्हिडिओ बनवून पाठवते तुम्हाला, ठीक आहे. याला पण छोटा बनवूया, बाकीचे मोठे, ठीक आहे. बस एवढंच मी दाखवते तुम्हाला मी.
जिथे जिथे लावायचे तिथे ते लावा तुम्ही. मी फक्त एवढं दाखवलंय की अशा पद्धतीने तुम्हाला बनवायचे. आणि हे जे पाने आहेत ना, तुम्हाला असं गोल लावून घ्यायचे. ठीक आहे. आता हे असं लावायचे ना, तर ही जी पानं आहेत असं नाही लावायचे आपल्याला. तर याला काय करायचंय आपल्याला, असं करायचंय आणि इथे ग्लू लावायचे. मग त्याला इथे लावून घ्यायचंय. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण लावले त्याला. हे पण काय करायचंय, हे जे पान आहे आपण बाहेरच्या साईडने वाकवलंय आणि इथला खालचा जो गाठीचा भाग आहे तो समोर घेतलाय असा आणि याला चिटकवायचंय. जिथे जिथे आपल्याला गॅप वाटतंय तिथे ते पानं लावून घ्या. जास्त लावून घ्या, मी फक्त थोडेच लावते. हे बघा अशा पद्धतीनं तुम्हाला लावायचंय. ठीक आहे. जिथे जिथे आपण निशाणे केले ना तिथे तिथे ग्लू लावून घ्यायचंय. ठीक आहे. समजलं हे. हे झालं आपलं डान्सिंग फ्लावर. याच्यामध्ये मध्ये तुम्हाला अजून लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता, जेवढं पाहिजे तेवढे. पण मोठा पॉट घ्या. ठीक आहे. कलर कलर मध्ये पण करू शकता, व्हाईट मध्ये करू शकता, पिवळ्यामध्ये केला तर काय होईल, एक सनफ्लावरचा आकार येईल. ठीक आहे. याचं सनफ्लावर सारखं वाटतं. समजलंय. आता आपण दुसरं घेऊया. आता बघूया आपण नोट्स. वाव, सुंदर झालं. मॅडम ते कार्डबोर्ड कुठे मिळतील ते 10 mm चे 8 mm चे वगैरे? MDF कटआउट ना, हा कटआउट. ते ह्याच्यामध्येच मिळतात किंवा आपल्या काय तरी क्राफ्टच्या शॉप मध्ये पण मिळतात. ते प्लाऊड कट नसतात का, प्लाऊड वाढलेले हा करायचे मिळतात. हा 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 ओके. ठीक आहे ठीक आहे. हा मॅडम, तुमचा एक्झॉमिक कोण आहे ते ऑन करा की. व्हिडिओ ऑन करताय, दाखवा तुमचा. पूनम मॅम. हा पूनम मॅडम. छान झालं ते, अगदी अप्रतिम झालेलं आहे. एकदम सुंदर. एक्सपर्ट झाला का 2 दिवसात? सगळं एक्सपर्ट झालं. श्रद्धा मॅडम, शारदा मॅडम. वाव, अप्रतिम. तर आपल्याला हा सनफ्लावर बनवायचा आहे. ह्याला 6 पाकळ्याचं बनवायचंय. ठीक आहे. सेम तेच आहे. आपण काल हे बनवलं ना, हे कसं बनवलं आपण, प्रत्येकाला माहितीये. तेच हे बनवायचंय. याच्यामध्ये फक्त आपण काय केलं, हे घातलेलं आहे ब्राऊन कलरचं स्प्रे करून. तेच फ्लावर आहे हे आणि हे. फक्त काय फरक, याच्यामध्ये आपण ब्राऊन कलर घातलाय आणि येलो सनफ्लावर कलर घातलेला आहे म्हणून ते सनफ्लावर झालंय. हा पिंक झाला म्हणून हा फ्लावर झालाय. सेमच आहे दोन्ही. ठीक आहे. मॅम, हम्म. तेव्हा काय हे जे असं बनवलं ना, हे माझं एवढं क्लिअर म्हणजे व्यवस्थित वाटत नाहीये मला. ते मला ह्या प्रकारचं. कुठलं आहे? हे का ना मी बनवलं मिनी पॉट त्याचं. तुम्ही दिसत नाहीये तो. हे सुंदर आलं की. पण ते असं गॅप वाटतोय पाकळ्यांमध्ये. वाकळ्यामध्ये गॅप पडतंय. जो आहे ना वरचा पार्ट, हलकासा इथे वरती प्रेस करा, हलकासा. हम्म. हा इथे थोडासा. काय नाही, ते तसं आवाज. दिसणार. खालचा अजून एक लेअर बनवा. हा बस. ठीक आहे. बस सुंदर आलाय. ठीक आहे. आता आपण आता हा रोज बघणार आहोत. कुठला हा, हे सर्वांना दिसतंय. तर आता हे सेम आपल्याला असं बनवायचंय. तर आता कुठला कलर घ्यायचा याला, हेच घेऊया, येलोच. येलो पेक्षा आपण शेडिंगचा कलर घेऊया.
हे बघा, हे जे पाईप आहेत नीट लिहून लिहून घ्या, वाटलं तुम्हाला पाहिजे असेल तर या फ्लावर साठी. हे घ्यायचे आपल्याला 3. हे 2 घेतलेत मी. याच्यातून अर्धा अर्धा घ्यायचे. भर मध्ये कट करायचे तुम्हाला. हे लागतात फक्त 3 पाईप. या फ्लावर साठी जो आतला मधला जो भाग आहे तो मी घेतलाय 6 इंचाचा. किती घेतलाय? 6. त्यानंतर 4 पाईप घ्यायचे 8 इंचाचे. हे घ्यायचे 8 इंचाचे. मोजून घ्यायचे 8 इंच. मॅम 6 इंचाची घेतली का अगोदर आपण पाईप? काय? ते ह्या अगोदरची पाईप किती इंचाची इथं? हे 6 इंचाचे. लिहून घ्या पहिला 6 इंचाचे. 6 इंच. हे 8 इंच. 4 पाईप 8 इंचाचे. हे 8 इंचाचे घ्यायचे. हे 4 पाईप घेतलो आपण 8 इंचाचे. 6 इंच, हे 8 इंच आणि हे फुल 12 इंचाचे. हे 5 पाईप घ्यायचे. हे घ्यायचे 12 इंचाचे. ठीक आहे. किती घेतलो आपण? पहिला घेतलो 6 इंचाचे. त्यानंतर 8 इंच. त्यानंतर घेतलंय आपण 5 पाईप. हे 3 घेतले 6 इंचाचे. 4 पाईप घेतलेत 8 इंचाचे आणि 5 पाईप घेतलेत 12 इंचाचे. एवढं दिसलं? लिहून घ्या. छोटे 6 इंच, त्याच्यापेक्षा कटिंग घेतलंय 8 इंच आणि हे 12 इंच. मॅम एवढं- रेकॉर्डिंग मिळेल ना ह्याची? हो, मिळेल. आता आपल्याला काय करायचंय? हे छोटे 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 असंच ठेवायचे. याला नीट बघा. हे जे आहेत आपण आता स्प्रिंग कसं गोल केलं होतं ना, असंच तुम्हाला शेवटपर्यंत करायचंय. असा गोल. हे बघा असं. असंच गोल करायचंय. पूर्ण जिलेबी बनवायची याला. गोल 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 करायचंय. हा शेवटचा भाग एवढासा राहतो ना, त्यातून काय करायचंय? इथून याला असं पकडायचंय. याच सेंटर मधून बाहेर मधून काढायचं याला. हे बघा इथून. इथून काढला, कुठून काढला? एकदम सेंटर मधून. आणि व्यवस्थित इकडे पलटी मारून घ्यायची इकडे. हे दिसलं? एवढंच. हे एवढासा करून घ्यायचंय. परत एकदा बघा. नीट दिसला? आता आपल्याला काय करायचंय? परत हे तिसऱ्या पाईपचं असंच करायचंय. हे सगळे पाईप आपल्याला असंच बनवायचे. गोल गोल करत यायचंय. आता हे जे आहे ना, याच्या आतमधून काढायचे. तर आता हे प्रत्येक जण असंच करायचं सर्व. लहान मोठे छोटे मोठे सर्व.
आणि डायरेक्टली इकडे खाली ओढायचं त्याला, म्हणजे ते लॉक होतो ऑटोमॅटिक. हे झाले 6 इंचाचे 3. आता हे घ्यायचे आपल्याला 8 इंचाचे. एवढं सोडायचंय, याच्या आत घालायचंय. जिथे होल दिसते ना मेन आपण घातलेला, त्या होल मध्ये घालायचंय आणि त्याला खाली ओढायचंय, म्हणजे इथे लॉक होत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर हे झाले आपले 6 इंचाचे 3 फ्लावर, 8 इंचाचे 4 फ्लावर आणि हे पूर्ण 12 इंचाचे 5 फ्लावर. तर आपल्याला काय करायचंय, हे पाईप घ्यायचे. हे पाईपला पण आपल्याला काय करायचंय, आपण कसं रोल बनवतो तसंच तुम्हाला आता असंच करू. ठीक आहे, हे पकडायचं इथे. हा जो 12 इंचाचा जो पाईप आहे ना, असा पकडायचा आहे. असंच पकडायचंय, याला सोडायचं नाहीये. इथं पकडायचंय नखांमध्ये गच पकडून, असंच गोल गोल फिरवायचं याला. एक कळीचा आकार येत नाही तोपर्यंत. तर आपल्याला अशा प्रकारची कळी बनवायचं आहे आणि याच्यामध्ये होल करायचे. हे दोन्ही याच्यामध्ये घालून काढायचंय. तर या अशा पद्धतीने तुम्हाला बनवायचंय. हे समजलं? तर मॅम आता कळी इथे कशी बघा. बनवली? मॅडम परत दाखवा ना प्लीज. हे हो, लक्षात हो. नाही आलं मॅम. ठीक आहे, परत एकदा दाखवते. हे असं घ्यायचंय, इथे पकडायचंय किंवा इथून पकडा, दोन्ही साईडने तेच आहे. हे बघा, परत एकदा बघा. त्या बोटामध्ये गच पकडायचे नखामध्ये. ठीक आहे, आता काय करायचं, याला इथे ग्लू लावायचंय. इथे थोडासा ग्लू लावायचा. जो पहिला आपण 3 इंचाचा आहे ना, तो 3 इंचाचा याला चिटकवायचे अशा पद्धतीने.
घेतलंय अशा पद्धतीने चिटकवायचंय. दुसरा याला चिटकवायचंय. पहिले 3-3 या 6 इंचाचे घ्यायचे आपल्याला फ्लावर्स. आता 4 इंचाचे घ्यायचे. आता 4 इंचाचे कुठे लावायचे? या दोन्हीच्या मध्ये. इथे. इथे लावून घ्यायचे. हे 4 इंचाचे. तेच. किती झाले? या 8 इंचाचा फ्लावर आपण बनवला होता ना, हे 4 इथे लावून घ्यायचे आता. अशा पद्धतीने. फक्त गाठीवर गाठ येईल एवढंच बघायचं आपल्याला. जिथे गाठ आहे ना, तिथेच लावायचंय. हे बघा अशा पद्धतीने लावायचंय. आता 4 इंचाचे झाल्यानंतर 5 इंचाचे घ्यायचे. गप्प बस. मॅम बघा बरं एकदा जमलंय का हे? नको. हे बघा हे पूर्ण आता आपल्याला असं बनवायचंय. आता आपल्याला याच्यामध्ये स्टोन लावायचे. स्टोन लावायचे तर स्टोन पण लावू शकता. स्टोन हे आलंय का म्हणजे पुढचं मलाही करता टाकला. येईल. व्हेरी नाईस. एकदम परफेक्ट. करेक्ट आलं मॅडम. हो. ओके. एकदम छान आलंय. प्रत्येक जण बनवा लागलेत ना? मॅडम माझं असं झालंय. मॅम माझं असं झालंय. वाव एकदम परफेक्ट. त्याची मधली कळी थोडी आत पाहिजे का अजून? काय नाही चालतं. वरून स्टोन लावायचं असेल तर लावू शकता. काय ठीक नाही आहे. चालतं मॅडम. ठीक आहे, हे ठीक. बघा असं स्टोन लावू शकता. कुठल्या प्रकारचे असं स्टोन लावा. कुंदन लावा. प्रत्येकांना माझा आवाज येतोय ना? कारण माझा आवाज बसलाय ना त्यामुळे आवाज येत नाहीये लवकर. हो, येतोय, येतोय मॅडम येतोय. सॉरी पण आता आवाज बसलाय मी काही करू शकत नाही. इथे तुम्हाला मोती लावायचे तर मोती पण लावू शकता. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याला क्रिएटिव्हिटी करू शकता याच्यावर. हे बघा अशा प्रकारचे पण लावू शकता. गोल्डन मनी लावू शकता.
जे तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही याला लावू शकता. ठीक आहे. एक डेकोरेशनसाठी तुम्ही लावून टाका किंवा मोती हे लावून टाका. हे नको असेल तर हे काढून तुम्ही हे पण लावू शकता. तुम्हाला जे छान वाटेल ते तुम्ही लावू शकता याच्यावर. ठीक आहे. आणि हे उठून दिसतंय जरा लाल असल्यामुळे. जाऊ द्या आता बसलं ते. ठीक आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला रोज बनवायचे. तर हे असे बनवून तुम्ही हार सुद्धा बनवू शकता. ठीक आहे. आता आपण याला आपल्याला हे पाईप घ्यायचे पकडायचं याला 1 इंच बरोबर 1 इंच घ्यायचे मोजून 1 इंच म्हणजे 1 इंच. ठीक आहे. 1 इंच घ्यायचंय. परत असं करायचं याला हे घ्यायचं इकडे एवढंच इंचाचं घ्यायचं तेवढंच एवढ्याच साईज मध्ये त्याला पीळ मारायचे ते. हे पण असंच करायचं आपल्याला सेम इंचामध्ये. सेम आता दुसरा पण तसंच करायचंय. जेवढी साईज घ्यायची तेवढंच घ्यायचंय. त्याला व्यवस्थित आकार द्यायचा त्याला. इथे जे टोक आहे त्याला पूर्ण दाबायचं असं. ओपन करायचं परत दाबायचं. तो ओपन करायचं परत दाबायचं. काय असंच करायचं. तो ओपन करायचे तर दाबायचंय. परत ओपन करायचंय परत दाबायचंय. किंवा जाळाचं नसेल तर असं कट पण करू शकता. हे अशा पद्धतीने करायचे. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला बनवायचंय. आता हे काय करायचंय हे पालथं घालायचं आपल्याला. हे फुल पालथं घालायचंय. हे याच्यामध्ये बघायचंय ताट जात असेल तर ठीक आहे. ग्लू लावायचं याला. याच्या आतमध्ये घालायचंय. कुठे याच्या आत
तर हे जे आहे याला लावून घ्यायचंय कुठे इथे. या दुसऱ्या साईडला पण तसंच. हे बघायचं. ठीक आहे. आता ह्याला जॉईंट करायचं होतं. आपल्याला टेप घ्यायचंय आता. ग्रीन टेप घ्यायचंय. याला व्यवस्थित असं लावून द्यायचं. ठीक आहे. थोडं ओढा म्हणजे बसेल. आता हे पानं असं बनवायचे. हे पानं कसे बनवलेत. हे 2 पाईप घेतलेत. इथे वरती लॉक करायचंय. हे या साईडला घ्यायचं आणि हे असं घ्यायचं. इथे तुम्हाला दाबायचंय. आणि झालं सर्वांना दिसलं. एकदम मस्त झालेलं. ठीक आहे. तर आता दुसरा फ्लावर बघूया आपण. हो मॅडम. प्रत्येकानं समजलं ना. तर आता तुम्हाला हे असं बनवायचं आहे रोजेस. तर हे आपले रोजेस झालेले आहेत. अशा प्रकारचे रोजेस तुम्हाला बनवायचे आहेत. समजलं. तर याच्यामध्ये तुम्ही कलरचे पण तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. प्रत्येकांना समजलं ना. कुणाला नाही समजलं. ठीक आहे. तर आता तुम्हाला एक दुसरा दाखवते. तर हे आपले रोजेस असे बनवायचे.
हो मॅम झालं. दाखवा पटापटा दाखवा त्याला. कुठेपर्यंत आलं, काय काय केलं आजपर्यंत. हे बघा मॅम. वाव, एकदम सुपर. कलर छान घेतला तुम्ही. परफेक्ट. मॅडम नाही पान पान नाही जमलं, जरा पसरतंय ते. नाही, त्याला तुम्ही असं करा. जमलंय, छान झालंय. छान झालंय, एकदम परफेक्ट. ओके. हे बघा हे. व्हॅलेंटाईन गिफ्ट म्हणून द्या कोणाला तरी. मस्त. ओके ओके. छान झालेलं आहे. आम्ही आमच्या फ्लॉवर पॉट मध्येच ठेवणार, नंतर देणार. हो. वा दीपाली मॅडम, कलर छान घेतला तर तुम्ही. गुलाबी कलर मस्त झालाय. अशामध्ये शेडिंग मध्ये पण घेऊ शकता. तो कुठला कलर घेतला खाली. मॅम जो तुम्ही सांगितला ना त्याच्यावरती फक्त मी एकच लेअर आहे ना ती ह्याची दिली आहे, थोडीशी फेंट गुलाबी दिली. हा एकच लेअर छान झालंय. मस्त छान झालंय. झालं. क्रीम कलर मध्ये पण तुम्ही घेऊ शकता. मस्त क्लासेस असतील. मॅम मी काल नव्हते क्लासला, तर काल ते मिररचं झालं काय? मिररच नाही झालं. बरं मॅडम ओके. बघा, बघू. दिसतंय बघा. हा वा सुंदर. संगीता मॅडम पण एक्सपर्ट झाले. थँक्यू मॅडम. अरे वा, डान्सिंग फ्लावर पण तयार आहे. छान झाले ते, एकदम परफेक्ट. नाही तुम्ही छान शिकवता मॅडम, खरंच सांगते, एवढं अंडरस्टँड होतं ना. हो ना, छान वाटतं ना. नाही खरंच आणि एवढं अजून काय काय शिकायची इच्छा होती अजून. भरपूर काही आहेत, पण त्याचे व्हिडिओ बनवून पाठवते मी. ज्याचे तुमचा ठीक आहे. आवाज खराब असताना पण तुम्ही एवढा आम्हाला सपोर्ट करताय ना, थँक्यू सो मच. माझा आवाज बघा ना गेला, तर बाकीचं काय काय सांगायचं होतं ते पण गेलं. हो थँक्यू सो मच. वेलकम. चला म्यूट करा सर्वांनी. आता पुढचं घेऊया आपण.